पुढे वळते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मरणार्थ URL फाउंडेशनचा यावर्षीचा पुरस्कार अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मिळालेला आहे आणि गेल्या 42 वर्षामध्ये 1982 साली ही समिती स्थापन झाली. गेल्या 42 वर्षात अंधश्रद्धांचा अंधार खरोखरच कमी झाला आहे असं वाटतं का, असं प्राध्यापक श्याम मानव यांना विचारावं असं वाटतं. उपस्थित सगळ्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना धन्यवाद, त्यांचं स्वागत. उदयदादांचे आभार आणि व्यासपीठावर बसणाऱ्या, विचारपीठावर उपस्थित असणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांनाही नमस्कार. 1980 सालापर्यंत मी अंधश्रद्ध होतो. प्राध्यापक राहिलो, पत्रकार राहिलो, युवकांचे कॉलम्स चालवायचो, जयप्रकाश नारायणांच्या संघटनेच्या माध्यमातून देशभर हिंडत होतो, वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं देत होतो. आणि तरी भूत असतं, मंत्रतंत्र जादूटोणा असतो, भानामती असते, या विषयांवर केवळ विश्वास नव्हता तर मी प्रचंड घाबरत असे. माझ्या आयुष्यामध्ये मला खूप विद्वान माणसं सहवासाला मिळाली. आता शेवाळकरांचं नाव घेतलं, लहानपणापासून ते मित्र आहेत, वडिलांचे मित्र आहेत, सोबत आम्ही काम करत आलो. जयप्रकाश नारायण असतील, विनोबा भावे असतील, आचार्य दादा धर्माधिकारी असतील, महाराष्ट्रातले जेवढे नामवंत विचारवंत आहेत ते सगळे मित्र होते. पण माझ्या आयुष्यामध्ये 1980 सालापर्यंत मला एकही माणूस असा भेटला नव्हता की जो कॉन्फिडंटली सांगेल की या जगामध्ये भूत नसतं. मला स्वतःला 10व्या वर्गामध्ये मी शिकत असताना भूत लागलं होतं, ते मांत्रिकाने उतरवलं होतं. आता ज्यांनी स्वतः आयुष्यामध्ये भूताचा अनुभव घेतलेला आहे आणि जो अंतर्बाह्य प्रामाणिक आहे, खोटेपणा त्याच्या आयुष्यात नाही आहे, जेव्हा मी माझे प्रश्न विचारायचो, मग यदुनाथ काका असतील, आणखी कोणी असतील, यदुनाथ थत्ते, कोणीही माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकायचं नाही. गावामधल्या सगळ्याच माणसांचा भूतांवर विश्वास, अशी परिस्थिती 1980 सालापर्यंत मी अनुभवली होती. त्याच्या आधी जे काही या क्षेत्रामध्ये काम चालू होतं ते काम कोण करत आहेत हे पण माहीत नव्हतं. जसं आमच्या नागपूरमध्ये, मी नागपुरातनं ह्या कामाला सुरुवात केली. मी तरुण भारताचं यूथ कॉलम चालवायचो. सी जी पांडे सायकोलॉजीचे हेड होते नागपूर, आणि त्यावेळेस अमरावती विद्यापीठ एकच होतं. ते इतके वर्ष माझ्यासोबत होते, मी त्यांच्या अनेक मुलाखती घेतलेल्या होत्या, त्यांच्या माध्यमातून अनेक प्रकरणं काढलेली होती, पण ते या क्षेत्रात काम करतात हे पण माहीत नव्हतं. 80 साली मी पत्रकार म्हणून मुकुंदराव किर्लोस्करांच्या प्रेसमध्ये जॉईन झालो, किर्लोस्कर प्रेसमध्ये, आणि तिथे पहिल्यांदा मला या विचारांचा परिचय झाला. अनायासे मला किर्लोस्करचे जुने अंक वाचण्याचं काम मिळालं, कारण 50वा अंक काढायचा होता आणि त्यासाठी पूर्ण 50 वर्षांचे अंक वाचून त्याचा एक विशेषांक काढायचं काम मला दिलं होतं. आणि त्यावेळेस मला खऱ्या अर्थानं ते घबाड सगळं वैचारिक सापडलं. त्यामध्ये मला नवे सावरकर कळले, ज्यांना मी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून ओळखत होतो. त्यांचा काहीतरी सामाजिक विचारांच्या क्षेत्रामध्ये इतकी मोठी भर घालणारा भाग आहे हे पहिल्यांदा कळलं. आचार्य अत्रे यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर बाबांचं एक्सपोजर केलेलं आहे हे पहिल्यांदा कळलं. या पद्धतीने एक नवं दालन सापडलं आणि मग तिथून मी त्या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि तिथून ते परिवर्तन झालं. आज मी कॉन्फिडंटली गेले 40 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये व्याख्यानं दिलेली आहे. यूट्यूबच्या माध्यमातून लाखो करोडो लोकांपर्यंत पोचतो आहे. आज तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावामध्ये जा, तुम्हाला किमान 10 माणसं कॉन्फिडंटली सांगतील की या जगामध्ये भूत नसतं, मंत्रतंत्र खोटे आहेत, चमत्कार करणारे बाबा खोटे आहेत. मी स्वतःच अनेक बाबांचा भक्त होतो. माझ्या घरामध्ये, माझ्या देवपाटामध्ये, म्हणजे आईवडिलांच्या देवपाटामध्ये बाबांचे फोटो होते देवासारखे लागलेले. ही परिस्थिती होती. ज्या विदर्भातनं मी या कामाला सुरुवात केली, त्या विदर्भामध्ये मी जेव्हा काम सुरू केलं 1982 साली, तेव्हा किमान 200 तरी चमत्कार करणारे बाबा होते. आज तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकही चमत्कार करणारा बाबा दिसणार नाही. आज तुम्हाला गावोगाव या विषयावर बोलणारी, कॉन्फिडंटली बोलणारी माणसं सापडतील. आणि जगाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचा एवढा व्यापक कायदा कुठेच झालेला नाही. तो भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये होऊ शकला. हे सगळं या कामातनं साध्य झालेलं चीज आहे.
म्हणजे अंधश्रद्धेचा अंधार कमी होतोय. आणखीन तुमच्या व्यक्तिमत्वातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वसंमोहन आणि व्यक्तिमत्व विकास. ही काय सांगड आहे नेमकी? बेसिकली जसं मी सगळे विषय अपघातानं किंवा जीवनातल्या गरजेनुसार शिकत गेलो, अब्राहम कोऊर यांनी या क्षेत्रामध्ये कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात केली होती. म्हणजे माझ्यामध्ये जे परिवर्तन झालं त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर या क्षेत्रातल्या विषयासंबंधी असेल, अंधश्रद्धेच्या क्षेत्रातला, तर ते डॉक्टर अब्राहम कोरांची 2 पुस्तकं आहेत. एक बिगॉन गॉडमॅन आणि दुसरं गॉड्स डेमन्स अँड स्पिरिट्स. ही पुस्तकं वाचत असताना भानामती, पोल्टेर्जिस्ट फेनॉमेना, जो आमच्या विदर्भामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर घडायचा, की कपडे आपोआप जळत आहेत, घरामध्ये आपोआप वेगवेगळ्या गोष्टींना आग लागते आहे, भांडे पडतं आहेत, अन्न जे शिजतं आहे ते अन्न असं कोळसा बनतं आहे, किंवा शिजत असलेली भाकर अशी वर जाऊन, आढा ज्याला म्हणतो आपण, वरचं छत म्हणतो, त्याला जाऊन चिपकते आहे, अंगावरचे कपडे आपोआप फाटत आहेत, अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी खुणा येत आहेत. हे सगळ्या गोष्टी घडत असतात. त्याला भानामती, पोल्टेर्जिस्ट फेनॉमेना असं म्हणतात. अब्राहम कोरांनी ह्या केसेस कशा सोडवायच्या असं कुठेही लिहिलेलं नव्हतं, पण त्यांनी 2 केसेस ज्या पद्धतीनं हाताळल्या त्याचं वर्णन केलेलं होतं पुस्तकामध्ये. आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की संमोहन हे यामध्ये मदत करतं त्या व्यक्तीचा कबुली जबाब मिळवून घेण्यासाठी. आता जसं मी आधी पत्रकार म्हणून सगळ्यांना नीट माहीत होतो, माझे कॉलम अतिशय लोकप्रिय होते, त्यानंतर मी या कामाला सुरुवात केली. वक्ता म्हणून सुद्धा महाराष्ट्राला मी माहीत होतो आणि मी पुण्यामधनं मनोरमध्ये काम केलेलं असल्यामुळे महाराष्ट्रभर माझा परिचय होता. तर त्यावेळेस असं असायचं, काही घडलं की श्याम मानव आता काय करत आहेत. तर 1983 साली, म्हणजे 82 साली ही चळवळ मी सुरू केली आणि 83 साली पहिलेच भानामतीची एक केस आली की एका घरामध्ये, एका चहावाल्याच्या घरामध्ये अंगावर कपडे शिल्लक नाही, सगळ्यांचे कपडे फाटलेले आहेत. घरामध्ये अन्न शिजवता येत नाही कारण अन्न कुठेतरी आढ्याला जाऊन चिपकतं. याला भानामतीची केस घडायला लागली. मी माझ्या पद्धतीनं एक जर्नलिस्ट म्हणून मी काम करत असताना इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून अतिशय यशस्वीपणे काम केलं होतं आणि त्या पद्धतीचं टेक्निक वापरून जसं पोलीस एखाद्या आरोपीची चौकशी करतात त्या पद्धतीनं मी चौकशी केली आणि त्यातनं माझ्या लक्षात आलं की ही 14-15 वर्षाची जी मुलगी आहे ती हे सगळे उपद्व्याप करते. आता त्या मुलीला मी पकडलं तरी ती कबूल करेना आणि तोपर्यंत वातावरण इतकं बिघडलं होतं की जवळपास 400-500 लोकांचा मॉब चालून आला, ज्या डॉक्टरांच्या केबिनमध्ये मी सगळे उपद्व्याप करत होतो तिथे, आणि मारामारीचा प्रसंग उभा राहिला. पण आम्ही इतर गुंडांपेक्षा मोठे गुंड असल्यामुळं कोणी आमच्याशी कधी खाजवून घेत नाही. तसं त्या ठिकाणी घडलं, लोकांनी नाही मारामारी केली, फक्त एवढंच झालं. पण मी त्यावेळेस तिच्या वडिलांना असं चिडून सांगितलं की माझा काही यात स्वार्थ नाही, तुम्हाला माहीत आहे, मी काही तुम्हाला पैसे मागून हे सगळं करत नाही, हेही तुम्हाला माहीत आहे, आणि मी सांगतोय की ही सगळं तुमचं करते आहे आणि तुम्ही माझं ऐकायला तयार नाही तर ठीक आहे, तुम्हाला जे भोगायचं ते भोगा. त्याच्या आधी मला ते एकदम आठवलं, त्याच्या आधीचा थोडासा एक प्रसंग आहे. मी माझे अध्यक्ष जे होते CG पांडे, जे नागपूर विद्यापीठाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते सायकोलॉजी, ते नुकतेच अमेरिकेतनं संमोहन शिकून आले होते. त्यांना मी विनंती केली की तुम्ही या आणि या मुलीकडनं कबुली जबाब काढा. ते म्हणाले असं शक्य नसतं, तू तिला विद्यापीठात घेऊन ये. आता इथे 500 लोक मारामारी करायला उपस्थित आहेत, त्या ठिकाणी त्या मुलीला उचलून विद्यापीठात नेणं पॉसिबल नाही. मी त्यांना म्हणत होतो तुम्ही इथे या, तिला संमोहनात टाका आणि तिच्याकडनं कबुली जबाब घ्या. ते काही यायला तयार नाही. पुढे मला कळलं की असं शक्य नसतं, अशा वातावरणात हे पॉसिबल नसतं. हे पुढे कळलं मला, पण त्यावेळेस नाही कळलं. आणि त्यावेळेस मग मी जिद्दीने ठरवलं की मी संमोहन स्वतः शिकल्याशिवाय मला या चळवळीमध्ये सक्सेस होता येणार नाही. आणि मग मी खूप ताकदीने संमोहन शिकलो. पण माझा एक आधाशी स्वभाव आहे. मला वाटतं प्रत्येकच माणसाचा काम करणाऱ्या किंवा त्या त्या क्षेत्रात काही करणाऱ्या माणसाचा आधाशी स्वभाव असतो. ज्या विषयाची आपल्याला माहिती करून घ्यायची आहे त्याच्या अतिशय डेप्थमध्ये गेलं पाहिजे आणि त्यातलं आपल्याला सगळं ज्ञान असलं पाहिजे. तर मी संमोहन या विषयावरची जेवढी पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध होती, कारण भारतात काही संमोहन शिकण्याकरता काही संधी नव्हती अधिकृतरित्या, डॉक्टर संदेश नाईक नावाचे माझे एक मित्र होते. मी पत्रकार असताना ते KEMलाच आनंदसोबतच असायचे. KEMला असताना आनंदचा माझा परिचय, त्यांनी माझा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळेस ते विद्यार्थी होते, मला वाटतं MDला होते. त्यांच्याच रूमवर राहून मी मुंबईचे कार्यक्रम केले होते. तेव्हापासूनचा आमचा परिचय आहे. तर हे जे संदेश नाईक आहेत ते संमोहनाचे स्टेज प्रोग्राम करायचे. त्यांना मी मनोहरमध्ये खूप प्रसिद्धी दिली होती.
तेवढा एक विषय सोडला तर माझा कधी या विषयाशी संबंध आला नव्हता. आणि मी जेव्हा 1983 साली ही चळवळ सुरू केली त्यावेळेस ते अमेरिकेत निघून गेले होते, म्हणजे त्यांचंही सहकार्य मिळण्याची शक्यता नव्हती. तर मी पुस्तकं वाचली आणि ती पुस्तकं वाचत असताना याचा उपयोग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करता अतिशय उत्तम पद्धतीनं होतो हे माझ्या लक्षात आलं. आणि मग मी त्याचा उपयोग स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याकरता आणि माझ्या सहवासामध्ये हजारोंच्या संख्येनं मुलं मुली सातत्यानं यायची. एका बाजूनं मी यूथ कॉलम कंटिन्युअस चालवत होतो, ते अत्यंत लोकप्रिय होते. दुसऱ्या बाजूने माझी व्याख्यानं लोकप्रिय असायची आणि त्यामुळे मी म्हटलं की चला या, तर 100-200 माणसं तर सहज धावत पळत यायची. त्यामुळे त्यांच्यावर एका बाजूने संमोहनाचे प्रयोग करणं आणि दुसऱ्या बाजूने त्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा टिप्स देणं, असं ते पॅरलल कार्य सुरू झालं. पैशाची नेहमीच अडचण असायची, कारण मी फुल टाईम हे काम करत होतो, नोकऱ्या सोडून हे काम करत होतो, पत्रकारिता सोडून हे काम करत होतो. त्यामुळे पैसे बिलकुल नसायचे जवळ. आणि अशा अवस्थेमध्ये अनेकदा चळवळीकरता लागणारे पैसे आम्ही संमोहनाच्या माध्यमातून, संमोहनाचे स्टेज प्रोग्राम्स करून, संमोहनाचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वर्कशॉप आयोजित करून या पद्धतीनं मी करायला लागलो. पण त्याचा उपयोग माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये मला खूपच मिळाला. पण मी पुढे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगेल. जेव्हा माझं संघटन वेगळं झालं, 2 संघटनेमध्ये भाग झाले, त्यावेळेस मी फुल टाईम काम करणं सोडून दिलं. मी मुंबईमध्ये आलो, कारण मला साधा असा मुद्दा होता की मला तर जीवनात काही कमाई करायची असेल तर मला प्राध्यापक म्हणून मला कोणी नोकरी देणं शक्य नव्हतं, जरी मी इंग्रजी साहित्याचा MA असलो तरी. कारण ज्या कॉलेजमध्ये मी प्राध्यापकी केली त्याच कॉलेजचे भ्रष्टाचार मी उकरून काढले होते. तर अशा माणसाला कोणी पुन्हा प्राध्यापकी देणं शक्य नव्हतं. मग आता कोणत्या विषयात जायचं? पुन्हा पत्रकारितेत जायचं का? तरुण भारतामध्ये मी होतो, त्या माणसांचं माझ्यावर फार प्रेम होतं, पण तिथे वैचारिकरित्या माझं जमलं नाही. म्हणून त्यांनी ज्या साप्ताहिकाकरता मी तिथे आलो होतो ते साप्ताहिकच बंद करून टाकलं. ज्या मनोहरमध्ये मी काम करत होतो तिथे वैचारिक काहीच संबंध नव्हता, वैचारिक अतिशय चांगलं होतं, त्याच विचारांचा मी होतो, पण तिथे माणसांसोबत माझं जुळलं नाही म्हणून मी ती नोकरी सोडून दिली. म्हणजे आपलं माणसांसोबत फारसं जमणार नाही आहे आणि पत्रकारितेमधली नोकरी आपण करू शकणार नाही आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर मग आपण वैयक्तिक जीवनाकरता आपण काय करू शकतो, आणि म्हणून मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वर्कशॉप करायचं असं ठरवून मुंबईमध्ये आलो. त्याचं मागचं एकमात्र कारण होतं की मी महाराष्ट्रभरामध्ये फुकट लोकांना शिकवत आलो आहे. अशा अवस्थेमध्ये कोण पैसे देऊन माझ्याकडनं शिकणार? आता मुंबईमध्ये एक व्यावसायिक वातावरण आहे म्हणून मी आलो, पण मराठीतच हे वर्कशॉप घ्यायचे असं मी ठरवलं आणि इथे वर्कशॉप घेतले. आणि वर्कशॉप घ्यायला मी सुरुवात केल्यानंतर त्यातनं लाखो माणसं ज्या पद्धतीनं बदललीत आणि ती ज्या पद्धतीनं कृतज्ञता व्यक्त करता आहेत, आणि मुळामध्ये मला त्याचा जो फायदा मिळाला स्वतः वैयक्तिक जीवनामध्ये, कारण जी गोष्ट आपण लोकांना शिकवतो ती गोष्ट जर आपण प्रामाणिकपणे शिकवत असू तर त्याचा तुम्ही सगळ्यात जास्त उत्तम वापर करता. असं कोणत्याही शिक्षकाबाबत घडत असतं, ते माझ्याबाबत घडलं. त्यामुळे मला त्याचा अतिशय सुंदर उपयोग झाला. हजारो लाखो माणसं त्यातनं बदलत गेली, मोठमोठ्या अधिकारपदांवरती पोचली. आजही मी जेव्हा कुठेही जातो तर कोणत्या तरी उच्च पदावरचा माणूस, काय पसर तुम्ही परिचय देत आहात, मी तुमचा विद्यार्थी, असं सहज म्हणतात. अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आणि देशभरामध्ये आहे. आता या विषयाकडे मी का वळलो, तर मला भानामतीची केस सोडवण्यासाठी आवश्यक आहे म्हणून मी हा विषय शिकलो. आणि वस्तुस्थिती आहे की पुढे मी शेकडो भानामतींच्या केसेस तपासल्या, त्या एक्सपोज केल्या, त्यातली माणसं पकडली. भानामतीची अशी एकही केस आजपर्यंत नाही की जी माझ्याकडे किंवा माझ्या संघटनेकडे आली आणि आम्ही ती थांबवू शकलो नाही, पण कधीही संमोहनाचा उपयोग करण्याची गरज पडली नाही. इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमच्या माध्यमातूनच हे प्रश्न सोडवता येतात हे लक्षात आलं. हा भानामतीचा मुद्दा झाला. दुसऱ्या बाजूने संमोहनाचा जो उपयोग आहे तो मात्र माझ्या चळवळीतल्या लोकांनाही मला अतिशय सुंदर देता आला. जसं मघा आनंदजीने विषय काढला होता की मानवी नातेसंबंध. माझं संघटन असं एकमात्र संघटन आहे की ज्यामध्ये आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा विषय केवळ तेवढ्यापर्यंत मर्यादित ठेवत नाही, तर कौटुंबिक स्वास्थ्य कार्यशाळा आयोजित करतो. कारण माझ्यासोबत जे कॉलेजमधले विद्यार्थी म्हणून जे सगळे आलेत त्यातल्या विद्यार्थिनी बऱ्याच पळून गेल्या. लग्न झाल्यानंतर त्यांच्यावर ज्या काही मर्यादा येतात, बऱ्याच म्हणजे 95% पळून गेल्या. पण विद्यार्थी मोठ्यापणावर कायम राहिले, कारण पुरुषांना जे फायदे आपल्या समाजात मिळतात त्यामुळे ते कायम राहिले. या मुलांची उद्या लग्न झाली, ते आपल्या वडिलांचं जेवढं ऐकत नाही तेवढं माझं ऐकतात. शेवटी तक्रारी कोणाकडे येणार? माझ्याकडेच तक्रारी यायला लागल्या. आणि जेव्हा या तक्रारी वारंवार यायला लागल्या तर आम्ही अपघातातनं मुलींना पण बोलावून घेतलं, म्हणजे त्यांच्या बायकांना बोलावून घेतलं, आणि त्यातून आमची पहिली कौटुंबिक स्वास्थ्य कार्यशाळा निर्माण झाली.
ही जी कौटुंबिक स्वास्थ्य कार्यशाळा निर्माण झाली त्यामध्ये आम्ही 3 विषय शिकवतो. मुलांचं संगोपन कसं करायचं, पत्नी पत्नी संबंध उत्तम कसे राखायचे आणि सेक्स हा विषय. त्याचे इतके सुंदर फायदे मिळाले की जी बायको सतत घरामध्ये नवऱ्याशी भांडायची ती उलट मदत करायला लागली. आणि मग ह्या कार्यशाळा सातत्याने आम्ही अधूनमधून आयोजित करतो. त्यातून कार्यकर्त्यांनाही त्यातनं प्रचंड मोठा फायदा मिळतो, बळ मिळतं. व्यावसायिक अर्थानं सुद्धा ज्यावेळेस मी वर्कशॉप चालवतो त्यातनं ते त्या पद्धतीचे फायदे त्या लोकांना मिळवता येतात. मला एवढंच वाटतं की मला नेहमी एक प्रश्न विचारला जायचा आणि तो प्रश्न असा होता आणि तो प्रश्न मला फार उत्तम कळायचा की तुम्ही सारखं सांगता की हे भूत खोटं असतं, अमुक खोटं असतं, तमुक खोटं असतं, तमुक खोटं असतं. हे नाही, ते सगळं निगेटिव्ह सांगता, पॉझिटिव्ह काय देतं. आणि मी एका शब्दात सांगेन, अध्यात्म अतिशय माझा सखोल विषयाचा अभ्यासाचा भाग राहिलेला आहे. तो मी विनोबांच्या आश्रमात वाढलेलो आहे. अध्यात्मातल्या ज्या उच्च स्थिती असते ती काय असते इथपासून सगळी मला उत्तम माहिती आहे. अध्यात्मामध्ये जे जे उत्तम आहे त्या सगळ्याचा निचोड समूहाने ओढून घेतलेला आहे, शास्त्रशुद्धरित्या वैज्ञानिक पद्धतीनं. आणि त्यामुळे हा आजच्या अध्यात्मातला अंधश्रद्धा गाळूंचा जो भाग आहे तो मी संमोहनाच्या माध्यमातून शिकवतो. त्यामुळे हे दोन्ही मिळूनच ही प्रक्रिया पूर्ण होते, मानव समृद्ध बनवण्याची प्रक्रिया पूर्ण होते असं मला वाटतं.